नमस्कार मित्रांनो, यशोदेव अकॅडमीच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचं स्वागत आहे. नुकतीच एक सर्वात आनंदाची गोष्ट आणि आश्चर्यजनक गोष्ट म्हणजे अशी की नुकताच आपल्या भारताचा जीडीपी जो काही त्रिमाही एक आढावा जाहीर केला जातो त्याच्यामध्ये भारताचा जीडीपी हा 8.4% वाढलेला आहे. 8.4% हा वाढलेला जीडीपी दिसून येतो. जगामध्ये सध्या दोन देश असे आहेत ज्यामध्ये मंदी झालेली आहे. त्यामध्ये तुम्हाला दिसेल जपान आणि दुसरा यूके. असे दोन देश जे की पहिल्या टॉप 5 मधले देश आहेत. टॉप 5 मधले त्याच्यात पाचवा आपण भारत आहोत. आणि या देशांमध्ये मंदी चालत असताना भारताचा जीडीपी हा 8.4% ग्रो करतो आहे. म्हणजे याचा अर्थ खूप मोठी आश्चर्यजनक गोष्ट आहे आपल्यासाठी. आणि त्यातल्या त्यात महत्त्वाचं की हे असं का होते आहे कारण सुद्धा आपण याच्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. हीच वेळ तुम्हाला समजण्याची, जर आपण याच्यासाठी नाही समजलं तर अवघड काम होऊन बसेल आपलं. म्हणून आपण हीच वेळ की समजून घेतलं पाहिजे की नेमका आपला हा जीडीपी का वाढतोय. ठीक आहे, का वाढतोय. हा त्रैमासिक जीडीपी आहे. ठीक आहे, त्रैमासिक 3-3 महिन्यांनी जाहीर केला जात असतो, त्यापैकी एक आहे. ठीक आहे, त्याच्याबद्दल बघूया. कारण महत्त्वाचं याच्यासाठी की नुकतंच जे काही अंतरिम बजेट जाहीर झाला, भारत सरकारने जो काही अंतरिम बजेट जाहीर केला तेव्हा त्याच्या अगोदर म्हणजे जानेवारी महिन्यामध्ये एक आपण अंतिम आढावा जाहीर केला होता की क्वार्टरली जाहीर करत असतो किंवा 4 असे काही आपण 3-3 महिन्यांनी 4 वेळा असं जाहीर करत असतो. आढावा आपला अंदाज जाहीर करत असतो की कोणत्या महिन्याला किती किती आपला जीडीपी राहील. त्याच्यासाठी आपला हा डिसेंबर महिन्यापर्यंतचा हा जीडीपी झालेला आहे त्रैमासिक 8.4%. त्याच्याबद्दल आपण बघून घेऊया कारण आपल्याला महत्त्वाचं आहे. एक एक गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे. मुद्दा काय समजून घेऊया. मुद्दा आहे आर्थिक वर्ष 2023-24च्या ऑक्टोबर डिसेंबर. कोणता महिना होता? ऑक्टोबर डिसेंबर. आता आर्थिक वर्ष तुम्हाला माहिती आहे सुरू कधी होतं? 1 एप्रिल पासून. 1 एप्रिल ते 31 मार्च. हे जे आर्थिक वर्ष आहे हे आर्थिक वर्ष सध्या सुरू आहे 2023-24. या आर्थिक वर्ष संपलं का अजून नाही. सध्या कोणतं वर्ष चालू आहे? महिना फेब्रुवारी महिना किंवा आता लगेच आज लागला मार्च महिना. ठीक आहे, म्हणजे 31 महिना, 1 महिना आणखी टाइम आहे महिना वर्ष संपायला. तर या वर्षामधला आपला हा जीडीपी समजायचा आहे. ठीक आहे, तर हा काही पूर्ण आढावा आला का आपल्याला आतापर्यंत की किती ग्रोथ रेट राहणार आहे आपला या आर्थिक वर्षाचा? नाही, कारण की आपलं अजून आर्थिक वर्ष संपलेलं नाही. मग हे जे आहे ना हे तिसरा जो काही आपला तिसरा तिमाही जे आहे, तिसरी तिमाही, अशा 4 तिमाही जाहीर होत असतात. ठीक आहे, तिसरी तिमाही आता झाली ही डिसेंबर महिन्यापर्यंतची. कधीपासून? ऑक्टोबर डिसेंबर. आता होईल जानेवारी मार्च. जानेवारी मार्च अशा 3 म्हणजे एका आर्थिक वर्षामध्ये 4 वेळा आढावा घेतला जातो 3-3 माहीचा. ठीक आहे, तर याच्यामध्येच तिसऱ्या तिमाहीचा हा आढावा घेतला गेलेला आहे. ठीक आहे, तर याच्यामध्ये वाढलेला हा जीडीपी दिसून येतो. तुम्हाला किती पर्सेंट वाढला? 8.4% वाढला. आता हे वाढीचे कारण काय आहे? ह्या जर आपण डेटा जर व्यवस्थित बघितला तर आपल्याला लक्षात येईल ही वाढीचे कारण काय आहेत. कारण की जगामध्ये आर्थिक मंदी चाललेली असताना भारतात का असं होत आहे? ठीक आहे ना. 2023-24 या वर्षामध्ये जीडीपीचा वाढीचा दर हा 7.3% असा सांगितला होता. केव्हा? जेव्हा आपण जानेवारी महिन्यामध्ये जाहीर झालं होतं. ठीक आहे, जानेवारी महिन्यामध्ये जाहीर झालं होतं एक वेळा, तर तेव्हा 7.3% सांगितला गेला होता. पण जसा हा डेटा जाहीर झाला तिसऱ्या तिमाहीचा तर तसंच आपलं जे काही एस्टिमेट होतं 7.3% केलेलं ते आता आपण वाढवून किती केलं? 7.6% केलं. ठीक आहे, किती पर्सेंट केलं आपण? की आता हे जे काही आपलं आर्थिक वर्ष राहील 2023-24 याच्यामध्ये एस्टिमेट केला आपण आता आपला जीडीपी ग्रोथ रेट किती राहू शकतो? 7.6% एवढा राहू शकतो. 7.6% राहण्याचं कारण काय? कारण की आता आपला जीडीपी हा तिमाहीचा किती वाढलेला आहे? 8.4% वाढलेला आहे. आता आणखी एक तिमाही बाकी आहे, त्याच्यावरून अंदाज येईल. जर त्याच्यात याच्यापेक्षा वाढला तर आपल्याला आणखी याच्यामध्ये वाढ करता येईल. लक्षात येत आहे? म्हणून हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे कारण याचा संबंध आपल्या दैनंदिन जीवनाशी येतो. फक्त परीक्षेशीच नाही तर आपल्या जीवनाशी सुद्धा संबंध येतो. कारण की क्योंकि हम 47 में डेव्हलप नेशन बनने वाले. ठीक आहे, आणि त्याच्यापेक्षा महत्त्वाचं 2027-28 पर्यंत आपल्याला इकॉनॉमी कितीपर्यंत बनवायची? आपली $5 ट्रिलियन इकॉनॉमी बनवायची आहे. लक्षात येत आहे? मग आता खूप मोठे चॅलेंजेस असे की जगामध्ये
मंदी चालत असताना खरंच आपण $5 ट्रिलियन इकॉनॉमी बनू शकणार आहोत का? ते पोटेन्शियल आपल्यामध्ये आहे का? कारण की एक्सपोर्ट आता काय होईल, कमी होईल, कारण की घेणारे लोक राहणार नाही, मंदी चाललेली आहे. ऑलरेडी जपानला आपण खूप मोठा एक्सपोर्ट करत होतो, तसंच युकेला जे एक्सपोर्ट करत होतो. चीनचं तर काही पाहायचं काम नाही, चीनचे तसंच काम आहे. आता सगळ्यांचा, चीनचा तर ग्रोथ रेट किती पर्सेंट चालू आहे, फक्त 4%. बाकीच्या देशांचा ग्रोथ रेट सध्याचा चालू आहे 1 मध्ये चालू आहे, 0 मध्ये चालू आहे. बाकीच्या जगामध्ये बाकीच्या देशांचा, डेव्हलप नेशनचा, पण आपला 8.4% एवढा ग्रोथ रेट सध्या आहे. हा एक मुद्दा आहे सध्या. मग याच्यासाठी आपण काही गोष्टी समजल्या पाहिजे की नेमकं जीडीपी म्हणजे काय. ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे काय, की राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय, एका आर्थिक वर्षात उत्पादित केलेल्या सर्व नवीन वस्तू व सेवा म्हणजे या देशातील अंतिम उत्पादनाचं एकूण मूल्य असतं. ते म्हणजेच काय, हे आर्थिक वर्ष असतं. हे कधीपासून सुरू होतं, 1 एप्रिल पासून आणि 31 मार्च पर्यंत असतं. या वर्षामध्ये जे काही या देशामध्ये प्रोड्यूस झालेलं असतं प्रोडक्शन, ते एकूण प्रोडक्शनचं काय असेल, व्हॅल्यू असेल, मूल्य असेल. त्याला एकूण केलं टोटल तर आपला काय भेटतो, जीडीपी भेटतो. मग हाच वाढीचा दर काय सांगितला आपण आता 3 8.4%. आणि इस्टिमेट किती वाढवला, आता किती केलं आपण, 7.6% होईल असं आपण इस्टिमेट आता चेंज करून टाकलं. पण अगोदर किती सांगितलेलं होतं, 7.3% सांगितलेलं होतं. लक्षात. म्हणजे आता आणखी एक आपला क्वार्टर बाकी आहे. ठीक आहे, क्वार्टर म्हणजे क्वार्टर वेगळा नाही, ठीक आहे, वेगळा क्वार्टरचा अर्थ नका. आता बघा, याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट आपल्याला, की केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25 अर्थसंकल्प जारी केला होता 1 फेब्रुवारीला. ठीक आहे, त्यावेळेस पहिला अंदाज मांडलेला होता हा, की जीडीपीचा ग्रोथ रेट काय राहणार. तर तो अंदाज तुम्हाला माहिती आहे किती मांडला होता, 7.3% मांडला होता. ठीक आहे, तर मग या ठिकाणी एक ग्राफ दिसेल आपल्याला. ठीक आहे, याच्यामध्ये ग्राफ दिसेल इंडियाज रिअल ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट. रिअल कशाला म्हणत होतो आपण आणि नॉमिनल कशाला म्हणतो तो सगळ्यांना माहिती आहे. रिअल कशाला म्हणतो, की करंट प्राइसला काढलेला रिअल असेल, नॉमिनल असेल. आणि रिअल कोणता असेल, जो की बेस इयरला काढलेला, बेस इयरला कॉन्स्टंट प्राइसला काढलेला तो आपला जीडीपी कोणता असेल, रिअल जीडीपी असेल. ठीक आहे, तर मग आता या ठिकाणी दिसेल तुम्हाला 2013-14चा जीडीपी आता इथंच दिसतो आपल्याला, 14-15 पासून दिसतोय. 14-15चा ग्रोथ रेट किती होता, 7.4%, नंतर 8%, नंतर 2017-18 8.3%, 2017-18चा 2017-18ला 7.6%. ठीक आहे, हा कमी झालेला दिसून येतो, 6.8% झालेला दिसून येतो. ठीक आहे, त्याच्यानंतर मग आपल्या इथं दिसून येतं आपल्याला हा कोविडचा काळ आहे. कोविडचा काळ आहे. या कोविडच्या काळामध्ये काय अवस्था झाली होती दिसून येतं. 2019-20ला काय होता, 3.9% झालं होतं इथून सुरू 19-20ला. ठीक आहे, मग अगदी खाली उतरला तो, मायनस मध्ये गेलो आपण. मायनस मध्ये जाऊन किती आलो होतो, 2020-21ला -5.8% पर्यंत आपलं काय झालं होतं, बंद पडलं होतं सगळं, कोणी दिसत नव्हतं रस्त्यावर, कंपन्या बंद, सगळं बंद, प्रोडक्शन बंद. मग अशा काळामध्ये किती ग्रोथ रेट होता तो, -5.8% होता. मग एकदम याच्यामध्ये जंप झालेली दिसून येतो तुम्हाला, किती दिसतो हा, 9.1%. कधी, 2021-22 मध्ये एकदम वाढला तो. किती वाढला, 9.1% इतका वाढून गेला तो. आता हे वाढण्याचं, जंप होण्याचं एवढं कारण काय, की कारण जे काही सगळं बंद पडलेलं होतं ते एकदम काय झालं, धाडकन सुरू झालं. सुरू झाल्यावर तो एकदम ग्रोथ सापडून गेला. किती सापडला, 9.1%चा. मग सगळं सुरू झाल्यावर, काही स्टेबल पण होतं. हा इथून एकदम सुरू झालं आणि ही इथून अगदी आता कमी झालेलं दिसत होतं. अगदी कोणत्या वर्षात, 2022-23 मध्ये किती होता आपला, 7.2%. आणि आता आपण इस्टिमेट किती केला होता, 7.3%. पण हा जो आता आपला काय आढावा आलेला 3 महिन्याचा, याच्यामुळे आपण हे इस्टिमेट जे केलेलं होतं 7.3%, हे वर्ष संपलं होतं का, नाही, हे संपलं नव्हतं. त्याच्यामुळे आपण काय केलं होता, 7.3 सांगितला होता. पण आता आपण इस्टिमेट हे चेंज केलं, कारण वाढल्यामुळे, 7.8% वाढल्यामुळे आता 7.6% आपण एवढं इस्टिमेट केलेलं आहे. इथे लक्षात येत आहे, असं आपण इस्टिमेट केलं. ही खूप जबरदस्त गोष्ट आहे आपल्यासाठी. आता तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल, आपल्याला जर 2027-28 पर्यंत 5 ट्रिलियन इकॉनॉमी बनवायची असेल, तर आपल्याला काय करावं लागेल,
10% आपला ग्रोथ रेट लागेल तर आपण एवढं बनवू शकू. डबल डिजिटमध्ये आपल्याला लागेल आपला ग्रोथ रेट. पण आपला ग्रोथ रेट कितीपर्यंत चालतोय? 8% झाला तरी आपण खुश होतो. पण आपल्याला आणखी 2% वाढ पाहिजे, त्याच्यामध्ये 10% पाहिजे. ही 10% होण्यासाठी आपल्याला खूप काही करावं लागणार आहे. आणि जगामध्ये काय चाललंय सध्या? आर्थिक मंदी चालली आहे. मग हे आपण आपलं ठरवायचं की 27-28 पर्यंत खरंच आपण 5 ट्रिलियन इकॉनॉमी बनवणार का? दिसतंय नुकतीच बातमी आहे, जपान 5व्या नंबर 4थ्या नंबरवरून 3ऱ्या नंबरवरून कुठे गेलाय? तो 4थ्या नंबरवरती शिफ्ट झालाय. म्हणजे याचा अर्थ युकेची इकॉनॉमी वाढली का? नाही, युकेची जेवढी आहे तेवढीच उलट कमी होत आहे. पण जपानची एक्झॅक्ट कमी झालेली आहे. हे याच्यामुळे खूप मोठं अंतर झालेलं आहे. म्हणजे आपण खरंच एवढं करू शकणार आहोत का? पण आता जे आपल्याला दिसत आहे की 8.4% आपण का वाढलो, याचं सुद्धा कारण आपल्याला गव्हर्नमेंटच्या डेटावरून लक्षात येईल. तो डेटा आपण पुढे बघूया. हा आहे डेटा काल पब्लिश झालेला त्रिमाहीचा, म्हणजे 3-4 तयार होतात आपल्याकडे. बघा आता याच्यात सूत्र, जीडीपी काढण्याचं सूत्र तुम्ही सगळ्यांना माहिती आहे. गव्हर्नमेंटचं दिलेलं सूत्र आहे PFCE. PFCE म्हणजे काय? तर प्रायव्हेट फायनल कन्झम्पशन एक्सपेंडिचर. म्हणजे आता तुम्ही खर्च करता, प्रायव्हेट खर्च असतो आपला. मग हा प्रायव्हेट खर्च देशामध्ये सगळ्या लोकांनी प्रायव्हेट खर्च केलेला हा याच्यामध्ये काउंट केला जाईल. आपण माहिती आहे जीडीपी 3 पद्धतीने काढतो. कोणकोणत्या पद्धतीने? प्रोडक्शन, इन्कम अँड एक्सपेंडिचर. ठीक आहे ना? तर आता याच्यामध्ये सर्वात तुमचा एक्सपेंडिचर लक्षात घेतला गेलाय. त्याच्यानंतर GFCF म्हणजे काय? गव्हर्नमेंट फायनल कन्झम्पशन एक्सपेंडिचर. गव्हर्नमेंटचा, सरकारचा काही खर्च आहे, सरकारचा फायनल खर्च तो सुद्धा याच्यामध्ये आपल्याला पकडावा लागेल. ठीक आहे. प्लस काय याच्यामध्ये? इन्व्हेस्टमेंट. तुम्ही सगळ्यांनी मिळून आपण केलेली काय? इन्व्हेस्टमेंट, गुंतवणूक, ती सुद्धा आपण प्लस याच्यामध्ये पकडत असतो. जीडीपीचं मोजमाप करत असताना फक्त काही इन्कमच घेतो का किंवा खर्चच घेतो का? तर नाही, इन्व्हेस्टमेंट सुद्धा त्याच्यामध्ये घेतो. म्हणजे त्याला आपण गुंतवणूक खर्च म्हणतो. ठीक आहे. हा गुंतवणूक खर्च सुद्धा, इन्व्हेस्टमेंट सुद्धा याच्यात प्लस केली. आणि नेट एक्सपोर्ट म्हणजेच काय रे? इम्पोर्ट मायनस एक्सपोर्ट, म्हणजेच मायनस आपला काय भेटतो? नेट एक्सपोर्ट भेटून जातो. म्हणजे हाच नेट एक्सपोर्ट आपण याच्यामध्ये घेतो. असं करून आपल्याला काय भेटतं? जीडीपी भेटतो. आणि हा जीडीपी कसा काढतो आपण? कॉन्स्टंट प्राइसला, बेस इयरला काढतो ना, असं लक्षात घ्या. आता बघा महत्वाचा मुद्दा आहे की हा जीडीपी 8.4% कसा काय वाढला, हा प्रश्न आहे. तर आता इथं डेटा दिसेल तुम्हाला, प्रायव्हेट फायनल कन्झम्पशन एक्सपेंडिचर CFPC काय आहे बघा, याचा खर्च कसा कसा वाढलेला आहे. आता या ठिकाणी दिसेल आपल्याला, ही आहे 2023-24 3 क्वार्टर्स. ठीक आहे, 3 क्वार्टर्स आहेत 2023-24. पहिलं जे आहे तर हे कधीपासून आहे? पहिलं आहे अगदी तुमच्या एप्रिल पासून, एप्रिल, मे, जून, ह्या जून महिन्यापर्यंतचं पहिलं क्वार्टर आहे. ठीक आहे. मग जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर पर्यंतचं दुसरं क्वार्टर आहे. ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर म्हणजे डिसेंबर पर्यंतचा तिसरं क्वार्टर आहे. ठीक आहे. आणि चौथं क्वार्टर येईल कधीपर्यंतचं? जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च. आलं लक्षात? चौथं क्वार्टर येईल, पण ते अजून आलं का? नाही, यायचं आहे. तर मग इथपर्यंतचा सगळा डेटा आपल्याला दिलेला आहे. ओके, लक्षात येत आहे? तर आता इथं जे आहे 2023-24 हे पर्सेंट मध्ये दिलाय, शेअर मधला दिलाय जीडीपी मध्ये. आता इकडे बघूया आणखी, हा प्रायव्हेट खर्च जो आहे कन्झम्पशन, हा कन्झम्पशन टोटल शेअर मध्ये किती दिसतंय तुम्हाला? पहिल्या क्वार्टर मध्ये किती दिसतंय रे? 55.8%. 55.8% दिसतोय. सेकंड क्वार्टर मध्ये 55.9% आणि थर्ड क्वार्टर मध्ये 58.6%. म्हणजे याचा अर्थ तुमचा स्वतःचा खर्च वाढलेला आहे. आलं लक्षात? तुमचा स्वतःचा खर्च वाढला का? वाढला. लोकांचा खर्च वाढलेला आहे. म्हणून हा जीडीपी काय होत आहे? वाढत आहे. म्हणजे लोकांचं प्रोडक्शन, खर्च वाढतं म्हणजे प्रोडक्शन वाढत आहे ना, म्हणजे जीडीपी वाढत आहे. ठीक आहे ना. त्याच्यानंतर बघूया गव्हर्नमेंट फायनल कन्झम्पशन एक्सपेंडिचर, म्हणजे सरकारचा खर्च वाढताय का ते बघूया. सरकारचा वाढताय का कमी झालाय? या ठिकाणी आपल्याला अनालिसिस वरून लक्षात येईल, सरकारचा खर्च या पहिल्या क्वार्टर मध्ये 10% होता, 10.2%. सरकारचा खर्च किती होता पहिल्या क्वार्टर मध्ये? 10.2%. त्याच्यानंतर 9.2% कमी झाला आणि अगदी आता किती झाला? 7.8%. म्हणजे याचा अर्थ गव्हर्नमेंटचा खर्च
कमी झालेला आहे. म्हणजे आपल्याकडं जो काही FRBM ऍक्ट होता म्हणजे त्याच्यानुसार आपल्याला काय करायचं होतं, फिस्कल डेफिसिट कमी करायची होती. आपल्याला फिस्कल डेफिसिट जर कमी करायचे त्याच्यासाठी काय करावं लागेल, सरकारला सरकारचा खर्च कमी करावा लागेल. म्हणजे सरकार स्वतःचा खर्च कमी करत आहे. सरकार जर सरकारने आणखी खर्च वाढवला असता तर कदाचित GDP आणखी वाढलं असतं ना. मग आता सरकारने कमी केलाय पण इथे फरक कोणता पडलाय, आपला खर्च वाढलाय, प्रायव्हेट खर्च वाढला दिसतो. त्याच्यानंतर मग इथं ग्रॉस फिक्स कॅपिटल फॉर्मेशन. ग्रॉस फिक्स कॅपिटल फॉर्मेशन म्हणजे काय, एकंदरीत तुमच्या जे काही बिल्डिंग्स वगैरे असतात कॅपिटल्स, ठीक आहे ना, शाळा वगैरे बांधणं किंवा अगदी तुमच्या कंपनीच्या बिल्डिंग्स असतील ते फिक्स कॅपिटल असतं ना, तर त्याला फिक्स कॅपिटल. याच्यामध्ये वाढ झालेली दिसून येतं का, याच्यामध्ये वाढ झालेली दिसून येत नाही. याच्यामध्ये वाढ झाली का, नाही. इथं 32, इथं 34 होती, इथं कमी झाली, ठीक आहे. त्याच्यानंतर चेंज इन स्टॉक इन्व्हेस्टमेंट मधलं बघूया काय काय झालंय. इन्व्हेस्टमेंटचं जसं आहे तसंच आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर एक्सपोर्ट इम्पोर्ट मध्ये बघूया. एक्सपोर्ट इम्पोर्ट मध्ये काय झालेलं आहे, तर तुमचा एक्सपोर्ट मध्ये किंवा हा दिलेला एक्सपोर्ट या ठिकाणी 23 होता, एक्सपोर्ट सुद्धा थोडासा कमी झालेला दिसून येतो या ठिकाणी या क्वार्टर्स मध्ये. पण आता तुलना करायची असेल तर तुलना याच्यातच करून चालणार नाही. तुलना काय करावं लागेल की मागच्या वर्षीचा जो क्वार्टर असेल, तिसरा क्वार्टर जो असेल तर तो तिसरा तिमाही मागच्या वर्षीच्या याच्यातला बघावा लागेल. मग या ठिकाणी आपल्याला 2022-23 दिसत आहे, 22-23 दिसत आहे. 22-23 याच्यामध्ये जर आपण तिसरा क्वार्टर बघितला हा, तर इथं किती होता रे, 4.3% वाढलेला होता. पण आत्ताचा क्वार्टर जर बघितला हा तिसरा, किती वाढलेला आपला, म्हणजे दुपटीनं फरक पडलेला दिसून येतं. लक्षात येत आहे, मागच्या वर्षीच्या क्वार्टरमध्ये आणि आत्ताच्या क्वार्टरमध्ये, ठीक आहे. क्वार्टरमध्ये कन्फ्युजन होऊ नका, ठीक आहे. तिमाही आहे, क्वार्टर म्हणलं तर क्वार्टर वेगळं दिसते, ठीक आहे. तर तिमाहीमध्ये फरक पडलेला दिसून येतो, म्हणजे 8.4%. खूप ट्रिमेंडस चेंज आहे हा. लक्षात येत आहे, याच्याशी अशी कंपॅरिझन आपल्याला करायची असते. लक्षात येत आहे का. तर तशाच रीतीनं मागचं जर आपण सेकंड क्वार्टर जर बघितला, सेकंड क्वार्टरचा किती होता, 8.1%. फर्स्ट क्वार्टरचा किती होता, 8.2%. म्हणजे याच्यामध्ये थोडा आणखी आपला वाढ खूप जास्त होत्या. मग आता फर्स्ट क्वार्टर याच्यातला जर बघितला आपण 2023-24 मधला फर्स्ट क्वार्टर आणि 22-23 मधला फर्स्ट क्वार्टर, याच्यामध्ये किती फरक मोठा आहे, 12.8%. हा 12.8% रिअल आहे का, नव्हता का, नाही. एकदम कोविडमुळे फरक होता तो. लक्षात येत आहे, कोविडमुळे तो फरक झाला होता. मग सेकंड क्वार्टर मध्ये जर बघितलं 22-23चा सेकंड क्वार्टर 5.5% होता आणि याचा जर बघितला आपण तर किती होता, 8.1%. म्हणजे याचा अर्थ 22-23 मध्ये आपला GDP वाढतोय, चांगली गोष्ट होते ना. म्हणजे हे सगळं आता पुढे कंटिन्यू राहायला पाहिजे. जर हा जर कॉन्स्टंट असला पुढे सुद्धा तर मग आपण आणखी आपला GDP वाढू शकतो, वाढण्याचे चान्सेस जास्त होऊ शकतात. मग ते म्हणतो आता कदाचित हे या ठिकाणी आपलं 8.4% वाढलंय ना, हा इकडे 8.8 वगैरे जायला पाहिजे, ठीक आहे. म्हणजे आपलं आणखी चांगलं होईल, कारण की आपल्याला 5 ट्रिलियन इकॉनॉमी बनवायची आहे. कधीपर्यंत, 2027-28 पर्यंत असं बनवायची आहे. तर आपलं चांगलं होईल, नाही तर आपलं टार्गेट पुढे न्यावं लागेल. लक्षात अशा सगळ्या गोष्टी याच्यामध्ये आहेत, हे तुम्ही थोडं लक्षामध्ये घेतलं पाहिजे. लक्षात येत आहे, अनालिसिस लक्षात आला कसा करायचा, ठीक आहे. या ठिकाणी थांबूया, भेटू आपण आपल्या नेक्स्ट लेक्चरला. थँक्यू.